बिग बॉस मराठीमधून मैत्री, रिलेशनशिप आणि मग लग्न हा प्रवास पार केला ते अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांनी. 18 नोव्हेंबर 2023 ला या दोघांनी सुद्धा लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. तर या क्यूट कपलबद्दल काही गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. प्रसादचा जन्म 30 नोव्हेंबर 1988 मध्ये मुंबईत झाला. शिक्षण घेत असताना त्याने पुण्यात नाटकाचा ग्रुप जॉईन केला आणि 2009 मध्ये महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून त्याने भाग घेतला. त्यानंतर लगेचच 2010 मध्ये त्याने माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलं. तर मालिकेत त्यांनी जयप्रभू ही भूमिका साकारली. तर झी मराठीवरील अरुंधती या मालिकेत त्याने पहिल्यांदा दिग्विजय ही मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर लक्ष्मी वर्सेस सरस्वती, असे हे कन्यादान यासारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं. सोबतच प्रसाद सिनेमे सुद्धा करू लागला. त्यानंतर तो चर्चेत आला ते बिग बॉस मराठीमुळे. तर आता लवकरच लग्नानंतर तो पारू या मालिकेतून आपल्या भेटीला येतोय. तर अमृताचा जन्म 31 जानेवारी 1992 ला जळगावमध्ये झालाय. पुण्याच्या रानडे कॉलेजमधून तिने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यावेळी तिने अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केलं. तर अमृता एक आरजे सुद्धा आहे. त्यामुळे तिला पुण्याची टॉकरवडी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर 2013 मध्ये तिने पुढचं पाऊल या मालिकेत छोटी भूमिका साकारत मालिका विश्वात पदार्पण केलं. 2015 मध्ये तुमचं आमचं सेम असतं या मालिकेत तिने गौरीची मुख्य भूमिका साकारली. तर तिला खरी ओळख मिळाली ते फ्रेशर्स या मालिकेमुळे. यात तिने साकारलेली परी देशमुख सगळ्यांनाच आवडली. त्यानंतर तिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं. तर बिग बॉस नंतर प्रसादशी लग्न करून अमृता खूपच चर्चेत आली. हे कपल आता प्रेक्षकांचं लाडकं झालंय. तुम्हाला प्रसाद अमृताबद्दलची ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला हे कपल आवडतं काय हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.